हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम जय जय राम जय जय राम। रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तोहा विठ्ठल बरवान तोहा विठ्ठल बरवान तोहा विठ्ठल बरवान तोहा विठ्ठल बरवान तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणली विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणली विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवान तोहा विठ्ठल बरवान तोहा विठ्ठल बरवान तोहा विठ्ठल बरवान सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर देवी वर देवी वर रखुमा देवी वर देवी वर रखुमा देवी वर रखुमा देवी वर रखुमा देवी वर रखुमा देवी वर हा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुंदर ते जान
उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा सगळ्यांनी गजर करूया. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आवाज येत नाही.
जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा 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 शिवाजी महाराज की जय। धन्यवाद. रामकृष्ण. वा, अगदी भक्ती रसामध्ये आपण नाहून गेलोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात गांधीजी आणि त्यांच्या समूहाचा आपण आभार व्यक्त करूयात. यानंतर भक्ती योगाला सुरुवात होणार आहे. डॉक्टर पल्लवी कहाते आणि डॉक्टर अनुराधा येडके त्यांच्या बरोबरीने आहेत श्रावणी रासकर, सिद्धार्थ डावरे, अरविंद सभावत. या सगळ्यांच्या साथीने आपण प्रत्यक्ष योग करणार आहोत, भक्ती योग करणार आहोत. 1000 पेक्षा जास्त दिंड्यांमधून हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जात आहे. 1000 ठिकाणी महाविद्यालयांमधून हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जातोय. 8 लाखापेक्षा जास्त वारकरी हा आपला कार्यक्रम लाईव्ह बघतायत. नुसता बघत नाहीयेत, तर ते आता भक्ती योग आपणा सर्वांच्या बरोबरीने अर्थात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत करणार आहेत. माझी सर्व छायाचित्रकारांना अर्थात फोटोग्राफर्सना विनंती, आपण कृपया समोर बसू नये, कारण लाईव्ह चालू आहे आणि आपला अडथळा सारखा होतो आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतो आहे ते श्री राजेश पांडे, सदानंदजी मोरे, अनेक देहू आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त महाराज, या सगळ्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपण अगदी काही क्षणात भक्ती योगाला सुरुवात करणार आहोत. पल्लवी कहाते, पल्लवी गव्हाणे योगासनाच्या स्पर्धेतील त्यांचं यश हे अतिशय मोलाचं आहे. 3 वेळा जागतिक सुवर्ण पदक त्यांना प्राप्त झालेलं आहे. स्पेन, पोर्तुगाल आणि अर्जेंटिना या ठिकाणी त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. अनेक पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये योग शिक्षक म्हणून त्या काम करतात. रणजी क्रिकेट संघासाठी योग शिक्षक म्हणून त्या काम करतात. गेटवे ऑफ इंडियाची खाडी त्यांनी पार केलेली आहे. आणि अर्थातच त्यांच्या बरोबरीने अनुराधा येडके, ज्या शाहू लक्ष्मी क्रीडा अकादमीमध्ये आहेत, संस्थेच्या माध्यमातून भारतीय खेळ आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार त्या करत असतात. मुलींसाठी आणि महिलांसाठी विनामूल्य लाठीकाठी आणि स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण त्यांनी आत्तापर्यंत 5000 पेक्षा जास्त कन्यांना दिलेलं आहे. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आणि मी त्यांना विनंती करतो की आपण भक्ती योगाला सुरुवात करावी. नमस्कार. सर्वांनी ताट बसायचंय. एक स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर पाहिजे. प्रसन्न मुद्रा, हाताची ध्यान स्थिती, दोन्ही हात आपले व्यवस्थित मनगट गुडघ्यावर असले पाहिजे. अलगट डोळे बंद करायचेत. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. दीर्घ श्वसन, नाभीपासून नाकापर्यंत आणि नाकापासून नाभीपर्यंत दीर्घ श्वसन.
जास्तीत जास्त श्वास घ्या, जास्तीत जास्त श्वास सोडा. 3 वेळा आपण ओम चॅन्टिंग करणार आहोत. दीर्घ श्वसन. इनहेल. हाताची नमस्कार स्थिती. प्रार्थना म्हणायचे सगळ्यांनी माझ्या मागे. ओम संगच्छध्वम् ओम संगच्छध्वम् संवदध्वम् संवो मनासि जानताम् संवो मनासि जानताम् देवाभागम् देवाभागम् यथा पूर्वे संजनाना उपासते संजनाना उपासते. ओम शांति शांति शांति. याचा अर्थ आम्ही एकाच ध्येयाने पुढे जाऊ, एकच विचार करू आणि विश्वासाने बरोबर राहू. नमस्ते सर्वांना. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. या योग दिवसाची थीम आहे एक पृथ्वी आणि एकच हेल्थ. जर पृथ्वी चांगली असेल तर हेल्थ चांगली असेल. सर्वांनी उभं राहायचंय. पायामध्ये खांद्याएवढं अंतर घ्यायचंय. ताठ उभं राहा. दोन्ही हात बाजूला. श्वास घेत सावकाश मान उजवीकडे. श्वास घेत उजवीकडे. खांदे मागे. श्वास सोडत समोर. पुन्हा श्वास घेत डावीकडे. जास्तीत जास्त डावीकडे. श्वास घेत समोर. श्वास सोडत उजवीकडे. अपोजिट खांदा मागे ढकला. खांदे मागे. व्यवस्थित ताण फील करायचाय. श्वास सोडत समोर. पुन्हा श्वास घेत डावीकडे. श्वास घेत समोर. आता दोन्ही हात मागे गुंफायचेत आणि हात स्ट्रेच करायचेत. पायामध्ये खांद्याएवढं अंतर. पाय सरळ. नाव श्वास घेत मान उंच वरती. जिराफा सारखी वरती. डोळे उघडे ठेवा नाहीतर चक्कर येऊ शकते. मान जिराफा सारखी वरती उंच. मागे टाकू नका. उंच. श्वास सोडत हनुवटी कंठकुपात. पुन्हा श्वास घेत वर. हात मागे व्यवस्थित खेचा. दीर्घ श्वसन. मान उंच. डोळे शक्यतो उघडे ठेवा. दीर्घ श्वसन. श्वास सोडत मान खाली. हनुवटी कंठकुपात. श्वास घेत मान वर. दीर्घ श्वसन. श्वास सोडत मान खाली. समोर बघायचंय. दोन्ही हात बाजूला. आता दोन्ही हात बाजूला ठेवून उजवा कान उजव्या खांद्याला लावायचा आहे आणि दुसरा हात खाली प्रेस करायचा आहे. एकदम छान ताण आपल्याला जाणवतोय. मानेसाठी हे खूप चांगलं एक्सरसाइज आहे. आसनं अजून आपण सुरुवात नाही केलीये. दुसरी बाजू. सावकाश डावा कान डाव्या खांद्याला आणि अपोजिट हात खाली प्रेस करा म्हणजे छान ताण बसेल. पुन्हा उजवीकडे. उजवा कान उजव्या खांद्याला. खांदे उचलू नका. खांदे एकदम ढिले सोडा आणि दुसरा हात खाली प्रेस करा. दुसरी बाजू. सावकाश कान खाली. हात खाली प्रेस करा.
रिलॅक्स. मान सरळ, दोन्ही हात कमरेवर. आता अर्धवर्तुळाकार मान फिरवायचे खाली, डावीकडून उजवीकडे, फक्त खाली, आणि उजवीकडून डावीकडे, पुन्हा डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. आता वरती बघायचं सगळ्यांनी. पुन्हा डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे. रिलॅक्स. नाव दोन्ही हात खांद्यांवर ठेवा. हाताच्या कोपऱ्यांकडे लक्ष द्या. श्वास घेत हाताचे कोपरे वरती. इनहेल. श्वास सोडत खाली. परत श्वास घेत वर, सावकाश आणि व्यवस्थित करा. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दुसरी बाजू. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, वरती घ्या कोपरे. श्वास सोडत खाली. व्हेरी गुड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश हात खाली आणायचे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे असे गुंफायचेत आणि मागे ठेवायचे. श्वास घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं वळायचंय उजवीकडे. श्वास घ्या, श्वास सोडत उजवीकडे वळायचंय. हे कमरेसाठी खूप चांगलं आसन आहे. परत श्वास घ्या, श्वास सोडत डावीकडे. श्वास घ्या, श्वास सोडत उजवीकडे. कमरेतनं वळा जास्तीत जास्त. श्वास घ्या, श्वास सोडत डावीकडे. श्वास घ्या आणि सावकाश हात खाली. दोन्ही हात कमरेवर, पाय जुळवायचे. आता उजवा आणि डावा पाय वरती घ्यायचा आहे. 1 2, गुडघा छातीजवळ आला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 आणि 5. रिलॅक्स. रिलॅक्स मध्ये उभं राहायचंय. पूर्ण शरीर एकदम ढिलं सोडून द्यायचंय. शिथिलीकरणाचे व्यायाम प्रकार आपले झालेले आहेत. आता आपण काही आसनांना सुरुवात करणार आहोत. दीर्घ श्वसन. ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढंच करा. आपल्या शरीराच्या पेक्षा जास्त ओढाताण करू नका. पायाची दोन्ही पाय जुळवायचेत. आता आपण ताडासन करणार आहोत. श्वास घेत हात बाजूने वरती, दोन्ही हात गुंफायचेत आणि हात वरती स्ट्रेच करायचे. पूर्ण शरीर एकदम वरती उंच खेचा. दृष्टी स्थिर ठेवा. इकडे तिकडे बघायचं नाहीये. दृष्टी स्थिर. आपल्या नाभीचा खालचा भाग खाली प्रेस करा आणि नाभीचा वरचा भाग वरती स्ट्रेच करा. प्रत्येक मनका स्ट्रेच करा. दीर्घ श्वसन. श्वास कुठल्याही आसनामध्ये रोखायचा नाहीये. नाभीपासून नाकापर्यंत दीर्घ श्वसन करायचंय. श्वास सोडत सावकाश हात खाली, हात बाजूने खाली. आता आपण वृक्षासन करणार आहोत. उजवा पाय उजवीकडे. सावकाश करा. सावकाश पाय वरती घ्यायचाय. बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. होत नसेल तर असा पण पाय करू शकता आणि हात वर असा ठेवा. पाय सगळ्यांनी खाली. सपोर्ट घ्या व्यवस्थित. व्हेरी गुड. होल्ड. छान केलं सगळ्यांनी. सावकाश हात खाली, पाय खाली. दुसरी बाजू. डावा पाय डावीकडे. पाय व्यवस्थित ठेवायचा आहे आणि सावकाश हात वर. वृक्षासन. सावकाश हात खाली आणि पाय खाली. ओके. सगळ्यांनी खाली बसायचंय. दोन्ही पाय सरळ समोर. दोन्ही पाय सरळ समोर. ताठ बसा. पाय स्वतःकडे ओढून घ्या. दोन्ही हात बाजूने वरती घ्यायचे. पाठीचा कणा चांगला ओढून घ्यायचाय. छाती ओपन करायची. दीर्घ श्वसन. श्वास सोडत जेवढं शक्य आहे तेवढं कमरेतनं खाली जा. एकदम सावकाश. जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचंय.
पूर्ण खाली जाता आला नाही तरी चालेल. व्हेरी गुड. थांबायचंय तिथे. दीर्घ श्वसन. श्वास घेत वरती या, सावकाश वर या. हात वरती चांगले ओढून घ्या, पाय सरळ दोन्ही. पुन्हा श्वास घ्या, श्वास सोडत सावकाश खाली जा. श्वास सोडत पुन्हा श्वास घेत वरती या. हे आसन आपल्या पोटासाठी आणि पाठीच्या मणक्यासाठी खूप चांगलं आसन आहे. हात खाली. आता आपण वक्रासन करणार आहोत. उजवा पाय गुडघ्यातनं वाकवायचा आहे. ताठ बसा. अपोजिट साईडला ठेवा. डावा हात वरती घ्यायचा आहे. श्वास घ्या, श्वास सोडत कमरेतनं वळायचंय. पाय स्वतःकडे ओढा आणि मागे बघा. कमरेतनं वळायचंय. हे आसन पण पाठीच्या मणक्यासाठी खूप चांगलं आहे. सर्वजण करू शकतात. स्वतःचं आरोग्य, श्वास हे पूर्ण या आसनामुळे व्यवस्थित राहतं. दीर्घ श्वसन. सावकाश. मान सरळ, दोन्ही हात जागेवर आणि पाय सरळ. आता दुसरा पाय गुडघ्यातनं पाकवायचा आहे. अपोजिट साईडला ठेवायचा आहे. श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत कमरेतनं वळायचंय आणि मागे बघा. दीर्घ श्वसन. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. कोणत्याही आसनात श्वास रोखायचा नाही. हे आसन पोटासाठी, पाठीसाठी आणि कमरेसाठी खूप चांगलं आसन आहे. सर्वजण हे आसन करू शकतात. सावकाश. मान सरळ, दोन्ही हात जागेवर आणि पाय सरळ. दीर्घ श्वसन. थोडीशी विश्रांती घ्यायची आहे. पायामध्ये थोडंसं अंतर. दीर्घ श्वसन. पूर्ण लक्ष स्वतःकडे द्या, श्वासाकडे द्या. पाय थोडेसे हलवायचे. दीर्घ श्वसन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सावकाश पाठीवर झोपायचंय. सगळ्यांनी पाठीवर झोपा. पाय गुडघ्यातनं वाकवायचेत. गुडघ्यातनं पाय वाकवायचे. दोन्ही हात आपल्या कमरेजवळ असतील. सरळ. पायामध्ये थोडंसं खांद्याएवढं अंतर घ्या आणि पोट वरती उचलायचंय. सेतुबंधासन. सर्वजण हे आसन करू शकतात. सगळ्यांसाठी चांगलं आसन आहे. डोकं खाली आणि पोट वरती उचला. छान. पाय वाकलेले आहेत गुडघ्यातनं आणि पोट वरती उचललेलं आहे. पाठीच्या मणक्यासाठी हे आसन खूप चांगलं आहे. यामध्ये जालंधर बंद लागला जातो. दीर्घ श्वसन करा. श्वास सोडत सावकाश खाली. अजून एकदा आपण करणार आहोत सेतुबंधासन. श्वास घेत सावकाश पोट वरती उचलण्याचा प्रयत्न करा. पोटाचा भाग. दीर्घ श्वसन. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. दीर्घ श्वसन. आणि सावकाश खाली. उजव्या कुशीवर वळायचंय. उठून बसायचंय आणि पोटावर झोपा. सगळ्यांनी डोकं या बाजूला स्टेजच्या बाजूला करायचंय. पोटावर झोपायचंय. पायामध्ये अंतर घ्या खांद्या एवढं. थोडी विश्रांती घ्यायची. दीर्घ श्वसन. दोन्ही हात छाती जवळ. आपण आता भुजंगासन करणार आहोत. श्वास घेत सावकाश वरती या. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं वरती यायचंय. पाठीचा कणा चांगला वरती ताणून घ्या. पायामध्ये खांद्याएवढं अंतर. डोळे बंद. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. दीर्घ श्वसन. हे आसन पण सर्वजण करू शकतात. दीर्घ श्वसन. श्वास सोडत सावकाश खाली जा. अजून एकदा. श्वास घेत सर्वांनी वरती यायचंय. जेवढं वरती या. वरती बघण्याचा प्रयत्न करा. श्वास रोखू नका. पाठीच्या मणक्यासाठी हे आसन खूप चांगलं आहे. दीर्घ श्वसन. श्वास सोडत सावकाश खाली जायचंय. भुजंगासन. पुढचं आसन आहे शलभासन. दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवा
हनुवटी जमिनीवर. आता उजवा पाय जेवढा जमेल तेवढा सरळ वरती उचलायचा आहे. उजवा पाय हनुवटी खाली, अर्धशलभासन. हे आसन पण आपल्या पायासाठी, आपल्या हिपसाठी खूप चांगलं आसन आहे. सावकाश पाय खाली, दुसरा पाय वर, अर्धशलभासन. जेवढा पाय वर जातोय तेवढाच घ्या, पण तिथे स्थिर ठेवा. आसन स्थिरतेला जास्त महत्व आहे. श्वास सोडत पाय खाली, पुन्हा उजवा पाय वर, थांबायचंय. हनुवटी खाली, दीर्घ श्वसन. आसनामुळे शरीरात श्वासात जे बदल होत आहेत त्याकडे बारकाईने लक्ष द्या. सावकाश खाली, पुन्हा दुसरा पाय वर, दीर्घ श्वसन. सावकाश पाय खाली. आता दोन्ही हात हनुवटीच्या खाली ठेवायचे, वरती या सर्वांनी, आणि पाय गुडघ्यातनं वाकवायचे. डोळे बंद. आरामदायी आसन आहे. यामुळे मान, पाठ यावर जो ताण आलेला आहे तो कमी होण्यास मदत होते. सावकाश खाली यायचंय. मकर आसन. हाताची घडी त्याच्यावर डोकं ठेवायचंय आणि पायामध्ये अंतर घ्यायचंय. टाचा आतमध्ये आणि टोच बाहेर. मकर आसन. पूर्ण शांत झोपायचंय. शरीराचा प्रत्येक अवयव ढिला सोडण्याचा प्रयत्न करा. पायाची बोट, अँकल जॉइंट, काफ मसल, पूर्ण पाय, गुडघा, मांडी, हिप्स, पोट, छाती, दोन्ही हात, खांदे, मान आणि चेहरा. चेहऱ्याचा प्रत्येक स्नायू रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वसन. शरीर, मन आणि श्वास एकदम ढिलं सोडून द्यायचंय. स्वतःकडे लक्ष द्या. दीर्घ श्वसन. सावकाश उजव्या कुशीवर वळायचंय. पाय वाकलेले असतील, उजव्या कुशीवर वळा. आणि सावकाश उठून बसायचंय. ताठ बसा. आता आपण कपालभाती क्रिया करणार आहोत. यामध्ये आपण एक्झिलेशन म्हणजे श्वास सोडण्याच्या क्रियेवर जास्त लक्ष द्या. श्वास सोडताना पोट आत जायला पाहिजे. या पद्धतीने करायचंय. एक्झेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. 30 आणि 40 रिपिटेशन किंवा आवर्तन हे सगळे जण करू शकतात. कुठलाही जर आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम असेल तरीही आपण या पद्धतीने करू शकतात. कपालभाती यामुळे आपलं जे आज्ञाचक्र आहे त्यावर एक वलय निर्माण होऊ शकतं आणि आपलं चेहरा हा तेजस्वी होण्यामध्ये खूप मदत होते. कपालभातीने शरीर आणि मनातले विचार सगळे निघून जाण्यास मदत होते. अजून एकदा करूया. कपालभाती शुद्धी क्रिया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. शरीर एकदम लूज अँड रिलॅक्स.
आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. फक्त 5 आवर्तनं. उजव्या हाताची प्रणव मुद्रा करा. पहिले 2 बोट बंद. प्रणव मुद्रा, पहिले 2 बोट बंद. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. डाव्याने घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने सोडा. उजवीने घ्या. दीर्घ आणि सावकाश. डावीनी सोडा. पुन्हा डावीनी घ्या. दीर्घ. उजवीनी सोडा. उजवीनी घ्या. दीर्घ. डावीनी सोडा. पुन्हा डावीनी घ्या. दीर्घ श्वसन घ्या. जास्तीत जास्त श्वास घ्या. उजवीनी सोडा. पुन्हा उजवीनी घ्या. दीर्घ. डावीनी सोडा. सावकाश हात खाली. अनुलोम विलोममुळे आपल्या शरीराची जी उजवी आणि डावी बाजू आहे ही बॅलन्स राहते. मनातले विचार संतुलित राहतात. कारण की योग हे संतुलनाचं शास्त्र आहे. ही एक जीवनशैली आहे. 24 तास योग आपण केला पाहिजे. फक्त 1 किंवा 2 तास नाही, 24 तास. कारण की जीवनशैलीचा हा योग आहे. आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. 5 वेळा भुंग्यासारखा आवाज करायचा आहे. अंगठ्याने कान बंद करा आणि बोटांनी डोळे अलगद मिटा. ताठ बसा. श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. सावकाश हात खाली. जे तरंग लहरी निर्माण झालेले आहेत त्याकडे लक्ष द्यायचंय. शरीर, मन, श्वास एकदम शांत झालेला आहे. मनामध्ये कुठलेही विचार नाही. फक्त एकच नाद, एकच ध्वनी आणि एकच श्वास. दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसन. चेहरा एकदम रिलॅक्स ठेवा. प्रसन्न ठेवा. श्वासाकडे लक्ष द्या. एकच पृथ्वी आणि एकच आरोग्य हा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे पंतप्रधान मोदीजींनी, याकडे आपण आयुष्यभर लक्ष देऊया. सर्वांनी नमस्कार स्थिती करायची. माझ्या मागे प्रार्थना म्हणायची. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. सावकाश डोकं खाली. आपल्या निसर्गाला नमन करून सावकाश वरती यायचंय. रब योर पाम. दोन्ही हात एकमेकांवर व्यवस्थित चोळा. दोन्ही हात डोळ्यांवर. पूर्ण एनर्जी शरीराची स्वतःमध्ये घ्या. अलगद डोळे हाता.
सर्वांना आजचा दिवस चांगला आणि शुभ जावो. नमस्ते. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर पल्लवी कव्हाणे आणि डॉक्टर अनुराधा येडके यांचे मनपूर्वक आभार. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार व्यक्त करूयात. यानंतरची सूत्र मी डॉक्टर सदानंद भोसले यांच्याकडे देणार आहे. तत्पूर्वी हा सर्व लाईव्ह कार्यक्रम सुदर्शन, त्याचबरोबर झी TV, TV9 आणि इतर अनेक ऑनलाईन चॅनेल्समधनं दिसतो आहे. पलीकडे 1000 महाविद्यालय हा आपला ऑनलाईन कार्यक्रम बघतायत. यामध्ये SM जोशी कॉलेज, पुना कॉलेज, मॉडर्न कॉलेज, जेधे कॉलेज, वाडिया कॉलेज, टिकाराम जगन्नाथ कॉलेज, बाबूरावजी घोलप कॉलेज, हुजूर पागा महाविद्यालय, अण्णासाहेब मगर महाविद्यालय ठिकाणी हा कार्यक्रम दाखवला जातोय. इथे उद्यापासून महाराष्ट्रातनं आलेले 150 वारकरी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उद्यापासून पुणे ते पंढरपूर चालणार आहेत. तेही इथं आहेत. खडकी शिक्षण संस्थेमध्ये शिकणारे 150 विद्यार्थी हे आळंदीमधनं वारकरी जे शिकायला येतात तेही इथं आलेले आहेत. अनेक मान्यवर आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी संजय चाकणे आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत. मी माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. माननीय नामदार चंद्रकांत पाटील आपणांना विनंती करतो मी आपण व्यासपीठावर यावं. माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जितेंद्र रेड्डी, नवल किशोर राम, अमितेश कुमार, शीतल उगले, श्री राजेश पांडे, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. माननीय चंद्रकांत फुलकुंडवार, मान्यवरांचं पुन्हा मी व्यासपीठावर स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सर यांना विनंती करतो की आपण मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार सन्मान करावा. वारकरी पगडी, विद्यापीठाची शॉल आणि भक्तियोग स्मृतिचिन्ह देऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करावा. माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान माननीय कुलगुरू करत आहेत. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय नामदार चंद्रकांत पाटील यांचा डॉक्टर पराग काळकर सरांना विनंती करतोय की वारकरी पगडी, शॉल आणि स्मृतिचिन्ह देऊन दादांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर माननीय कुलसचिव चारुशिला गायके मॅडमला विनंती करतो की आमदार माधुरी मिसाळ मॅडमचा आपण सत्कार करावा. वारकरी पगडी, शॉल आणि भक्तियोग स्मृतिचिन्ह देऊन यानंतर
धन्यवाद. यानंतर माननीय चंद्रकांत फुलकुंडवार यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री राजेश पांडे यांना विनंती करतोय. धन्यवाद. माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त यांचा सन्मान करण्यासाठी मी दादांना विनंती करतोय. यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय नवल किशोर राम यांचा सत्कार करण्यासाठी मी राजेश पांडे यांना विनंती करतोय. यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांचा सत्कार करण्यासाठी मी राजेश पांडे सरांना विनंती करतो. आणि त्यानंतर शीतल उगले संचालक क्रीडा विभाग यांचा सन्मान करण्यासाठी मी राजेश पांडे यांना विनंती करतोय. धन्यवाद. मी राजेश पांडे यांना विनंती करतोय की भक्तियोग या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं. राजेश पांडेजी. तत्पूर्वी मी पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष आलेत. मी माननीय कुलगुरूंचे असताना त्यांनी आमचा सन्मान स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. हो. आणि आपल्या माऊली ज्या पालखीचे जे प्रमुख आहेत त्यांनाही विनंती करतो भावार्जींना की त्यांनी पण माननीय देवेंद्रजींकडून स्वीकारावा. आणि आदरणीय सदानंद मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी येऊन वरती सन्मान स्वीकारा. आपल्या या अगदी छोट्या कार्यक्रमासाठी आपण सुरुवात करत आहोत. आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या राज्याचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आपल्या राज्याचे मंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे एका अर्थाने पाठीराखे आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय माधुरीताई मिसाळ, विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, डॉक्टर पराग काळकरजी, व्यासपीठावर उपस्थित
आपल्या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी, आपले पोलीस निरीक्षक, पोलीस कमिशनर, आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, क्रीडा संचालक, कुलसचिव, समोर बसलेले आमचे सन्माननीय आमदार हेमंत रासनेजी, सुनील कांबळेजी, सिद्धार्थ शिरोळजी, अनेक वेगवेगळ्या सामाजिक आध्यात्मिक संस्थांचे प्रमुख, अनेक वारकरी आणि या निमित्ताने जवळजवळ आत्ता आलेल्या आकड्यानुसार जवळजवळ 1127 ठिकाणी लाईव्ह बघणारे आमचे सगळे वारकरी, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सगळ्या बंधू भगिनींनो, अगदी 2-3 मिनिटात 2-3 गोष्टी मी सांगणार आहे. बघा, हा योग पतंजलीने आणि भगवान गौतम बुद्धाने या संस्कृतीत, या मातीत रुजवला आणि आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या योगाला अख्ख्या विश्वात नेलं. जवळजवळ 180 पेक्षा जास्त देशांमध्ये योगा सुरू झाला आणि तो योग आज योगायोगाने आपल्या या एका मोठ्या कार्यक्रमाद्वारे पुण्यात होत आहे आणि त्याला आपल्या राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप मनापासून स्वागत करतो. माहिती नाही, पुण्याची साहेब ही पुण्याई आहे की पुणेकर वर्षानुवर्ष या दोन्ही वाऱ्यांचं स्वागत करतात, सन्मान करतात, पाहुणचार करतात, कीर्तन करतात, भजन करतात, या सगळ्या गोष्टी करतात. पण पुणेकरांनी एक नवीन आयाम या वारीला आता दिलाय. वारीत प्रवचन होतं, वारीत कीर्तन होतं, वारीत भजन होतं. आता पुणेकरांनी, भावारजी, या वारीला आता एक योगाचं रिंगण दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे योगाचं रिंगण हे पुण्याच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्राला दिलेला माननीय मोदीजींचा एक संदेश आहे. आणि त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाला आदरणीय देवेंद्रजी आलेत. जसे वारकरी कोट्यावधी आध्यात्मिक महाराष्ट्राचं नेतृत्व करत आळंदीपासून आणि देहूपासून पंढरपूरपर्यंत जातात आणि त्यांना एक पंढरीच्या दर्शनाचं आस असते, ध्यास असते आणि प्रतिनिधित्व अख्ख्या महाराष्ट्राचं ते करत असतात, लाखो वारकरी करत असतात. मी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की असाच आस आणि अशीच ध्यास घेऊन आमचे देवेंद्रजी निघाले आहेत आणि त्यांना आपण असे महाराष्ट्राच्या विकासाचे वारकरी म्हटलं तरी काही आश्चर्य वाटणार नाही साहेब. आणि अशा एका महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि या सगळ्या विषयामध्ये आज या सगळ्या कार्यक्रमामध्ये साहेब मला खूप आनंदाने आणि अभिमानाने सांगावंसं वाटतंय, अख्खं पुणे कामाला लागलं. म्हणजे आमचे दोन्ही संस्थान, देहू संस्थान संत तुकाराम महाराजांचं, आळंदी संस्थान संत ज्ञानेश्वर माऊलींचं, आमचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, या महाविद्यालयात अंतर्गत येणारे जवळजवळ पुणे शहरातले 187 महाविद्यालय, त्यातले 187 प्राचार्य, त्यातले जवळजवळ 1200 प्राध्यापक आणि जवळजवळ 6000 विद्यार्थी गेली 8 दिवस याचं नियोजन करतायत आणि नियोजनातनं आज हा एवढा मोठा एक योगाचा प्रशासनाचा, शासनाचा आणि चंद्रकांत दादांचा. कल्पना दादांना सांगितली की दादा पुण्यात वारी येते, हा योगायोग आहे की आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. माननीय पंतप्रधानांना 11 वर्ष झाली आहेत की ते योग करतायत, सगळ्या जगात होत आहे, आपण वारकऱ्यांबरोबर करूया. आणि महाराष्ट्राचं उच्च व तंत्रशिक्षण विभागाचं NSS राष्ट्रीय सेवा योजना त्याच्या माध्यमातून हा आज कार्यक्रम होतोय. मी NSSचंही खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन या सगळ्यांच्यात करतो. शेवटी एवढंच सांगेल की आजचा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होतोय. या कार्यक्रमाला आमचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी खूप मदत केली, अनेक त्याच्या बैठका घेतल्या आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी पण अनेक बैठका घेतल्या, ऑनलाईन बैठका घेतल्या, झूम बैठका घेतल्या आणि पुणे महानगरपालिकेतल्या साहेब जवळजवळ 167 शाळांमध्ये हा कार्यक्रम आज लाईव्ह होतोय सगळ्या, कारण या शाळांमध्ये वारकरी थांबतात.
आणि आमचे पुण्याचे पोलीस कमिशनर, पुण्याचे विभागीय आयुक्त, आमचे पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर चौबेजी आलेले आहेत, आमचे पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग या ठिकाणी आलेले आहेत. भरपूर सगळ्यांनी सहकार्य दिलं. कार्यक्रम जरी शासनाचा असला तरी या कार्यक्रमाला सामाजिक आशय आणि आध्यात्मिक अधिष्ठान मिळाल्यामुळे हा यशस्वी होतोय. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माननीय नामदार चंद्रकांत पाटील यांना विनंती करतो, आपण मनोगत व्यक्त करावं. मी सुरुवातीला अतिशय कमी वेळामध्ये जास्त योगासनं करून घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की पल्लवी कव्हाणे यांचा सन्मान करावा. हां, ग्रुप लीडर हां, अनुराधा येडके. अकराव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने ही एक अभिनव कल्पना आली की मुक्कामाला येणाऱ्या 1200 ज्या दिंड्या आहेत त्या ज्या ज्या ठिकाणी विसावतात त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी एकाच वेळेला एकाच प्रकारचे योगा करावेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचं नेतृत्व करावं आणि ह्या हॉलमध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या मान्यवर, म्हणजे कोण नाही अशा सगळ्या मान्यवरांनी केलेल्या योगाला जवळजवळ 1200-1250 ठिकाणी आता महाविद्यालयांची जोड दिली गेली, त्या सगळ्यांनी फॉलो करावं अशी एक युनिक कल्पना आली. त्यातून हा भक्तियोग साकार होतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मुंबई, नागपूर अनेक ठिकाणच्या कार्यक्रमाचे निमंत्रण असताना सुद्धा याचा जो युनिकनेस आहे, एक वेगळेपण आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी मान्य केलं. काल रात्रीच मुक्कामी आले, त्यामुळे सुरुवातीलाच मी त्यांचे आभार मानतो. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये 11 वर्षापूर्वी माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव मांडला आणि जगातल्या 175 देशांनी तो इमिजिएट तत्काळ स्वीकारला आणि गेली 11 वर्ष 21 जूनला जगभर योग दिन साजरा होतो. जवळजवळ आज भारतात अधिक आणि जगातल्या सगळ्या देशामध्ये मिळून 10 कोटी लोक हे एकाच वेळेला योगा करत असतील अशी एक अद्भुत किमया माननीय मोदीजींनी केली. माननीय मोदीजींच्या व्यक्तिमत्वाचं हे वैशिष्ट्य आहे की ते एखादी गोष्ट स्वतः करत नाहीत तर करोडो लोकांना करायला लागतं. स्वच्छता त्यांनी देशातल्या 142 कोटी लोकांना कामाला लावलं. तसंच हा योगा दिन आहे की ज्याच्यामध्ये ते योग दिन म्हणून स्वतः योगा करत न बसता आज विशाखापट्टणमला आयुष डिपार्टमेंटच्या वतीने जो योगा त्यांनी लीड केला त्याला देशभरामध्ये आयुषच्या माध्यमातून 5 लाख लोक कनेक्ट झाले. सकाळी तो कार्यक्रम झाला, आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिला असेल. आणि त्यामुळे अधिक वेळ न घेता मान्य देवेंद्रजींचे आभार मानतो. सर्व वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये आमच्या मनात शंका होती की आळंदी आणि देहूहून चालत पहिला मुक्काम आहे तर सकाळी उठतील का, सकाळी आवरतील का. तर भावार्थ म्हणाले की अरे तू वेडायच म्हणाले की त्यांचं योगा नसेल तरी ते पहाटे उठतात आणि त्यांचं सुरू होतं. आणि सगळ्या NSSच्या आपल्या व्हॉलंटियर्सनी, कॉलेजच्या प्राचार्यांनी पण त्यात नीट कॉन्सन्ट्रेशन केलं. 1 कॉलेज 5 दिंड्या असं आपण डिस्ट्रीब्युशन केलं आणि उत्तम झालं. योगाचं महत्त्व मी सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु पुन्हा एकदा सगळं जग ती जी 5000 वर्षाची परंपरा आपली आहे जी लिखित आहे, 12,000 12,500 वर्ष असं म्हटलं जातं, तोही इतिहास आहे पण तो लिहिला गेला नाही. त्या सगळ्या 5000 वर्षापासूनच्या इतिहासामध्ये योगा, ध्यान, यज्ञ अशा सगळ्याच विषयांचं जे महत्त्व होतं ते पुन्हा एकदा जगाला लक्षात आलं. त्यातलं विज्ञान लक्षात आलं आणि ते विज्ञान लक्षात आल्यानंतर सगळं जग आता त्याला फॉलो करायला लागलं. मी माननीय
देवेंद्रजींना अशी विनंती करेन की अक्षरशः 6 लाखापेक्षा जास्त वारकरी आणि जवळजवळ एक 50-60 हजार वेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी तुमचं योग दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन ऐकायला इच्छुक आहेत. मी आपल्याला विनंती करतो आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नेतृत्वात आयोजित या भक्तियोग कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमच्या सहकारी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत पलकुंडवार, मनपा आयुक्त श्री कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, श्रीमती शीतल उगले, श्री राजेश पांडे ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यात खरं म्हणजे अतिशय विशेष प्रयत्न केले, ते राजेशजी, चारुशिला गायके, या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय सदानंद महाराज मोरे सर, ॲडव्होकेट उमाप, त्याचप्रमाणे आमचे गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री भावार्थ देखणेजी, स्वामी व्यागानंद महाराज, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, श्री शेखर सिंग, श्री विनयकुमार चौबे, श्री गजानन पाटील, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी पल्लवीताईंचे आणि अनुराधाताईंचे मनापासून आभार मानतो की राजयोगाच्या मागे पळणाऱ्यांना त्यांनी भक्तियोग आज शिकवला आणि तो सर्वांना लीलया करता आला, ही देखील मला असं वाटतं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की योग ही आमची परंपरा आहे, ही आमची संस्कृती आहे, ही आमची आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे, ही आमची चिकित्सा पद्धती आहे. त्यामुळे सर्वार्थाने आपल्या शरीराला आणि मनाला पुनरुज्जीवित करण्याची शक्ती असलेला योग हे आमचं प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावं या दृष्टीने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात हा एकमेव प्रस्ताव असा आहे की ज्याला उपस्थित सगळ्या देशांनी पाठिंबा दिला आणि कोणीच विरोध केला नाही आणि सगळ्यांच्या पाठिंब्याने हा योग दिवसाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि गेली 11 वर्ष जागतिक योग दिवस आपण सगळे साजरा करतो. खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की योग एक अशी साधना आहे की जी कुठल्याही व्यक्तीला करता येऊ शकते. आपापल्या परीनं आपल्याला झेपेल तेवढी ही साधना करता येते आणि केवळ शरीरापुरतं नाही तर शरीरासोबत मनालाही, शरीरातल्या सर्व चक्रांना या ठिकाणी एक प्रकारे पुनरुज्जीवित करत आणि शरीर आणि मनाला उभारी देण्याचं काम हे योगासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. ही सगळी आसनं आपल्या शरीराची रचना लक्षात घेऊन अतिशय सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी रचलेली आहेत. त्यामुळे नखापासून केसापर्यंत प्रत्येक शरीराच्या बाह्य आणि अंतर अवयवाला आणि त्यासोबत मनालाही
या ठिकाणी योग्य अशा प्रकारची दिशा आणि आवश्यकता असेल तर उपचार मिळतील अशा प्रकारची ही योग आसनाची या ठिकाणी रचना आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की जगामध्ये योगासनाला एक हिलिंग पॉवर म्हणून देखील पाहिलं जातं, एक वेलनेस या दृष्टीने देखील योगासनाकडे पाहिलं जातं. आणि वन अर्थ वन हेल्थ अशा प्रकारचा जो संदेश माननीय प्रधानमंत्री महोदयांनी यावर्षी दिलेला आहे तो मला असं वाटतं की सर्व काही सांगणार आहे. आणि खऱ्या अर्थानं वन अर्थ वन हेल्थ हा संदेश आपल्या कृतीतून पाळणारी अशा प्रकारची आमची वारकरी संस्कृती आहे, अशा प्रकारचा आमचा वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणूनच आज आमच्या सगळ्यांकरता ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे की पुण्यामध्ये वारी पोचली, पालख्या पोचल्या आणि सर्व आमचे वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या समवेत योगासन करण्याची ही संकल्पना सन्माननीय राजेशजी आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्याचं नेतृत्व केलं. आज सर्व दिंड्या आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी योग आसन करतायत आणि त्याचसोबत 700 कॉलेजेसमध्ये आमचे विद्यार्थी देखील योगासन करतायत. मला असं वाटतं ही अत्यंत आनंदाची आणि पर्वणीची अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि मगाशी सांगितलं राजेशजींनी, खरं आहे की पुण्याने आता एक नवीन रिंगण या ठिकाणी आपल्या वारीला दिलेलं आहे. हे अशाच प्रकारे पुढेही चालत राहावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि एक आरोग्यदायी एक स्वस्थ समाज तयार करण्याचा प्रयत्न या योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्व मिळून करूया अशा प्रकारच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आयोजकांचे विशेष आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी 2 मिनिटांमध्ये आभार मानल्यानंतर राष्ट्रगीतांनी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे अशी आपल्याला मी विनंती करतोय. या भक्तियोग कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला वेळ दिला, मार्गदर्शन केलं. त्यांचं मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयोजकाच्या वतीनं आभार मानतोय. दोन्ही संस्थांचे वारकरी आणि प्रमुख देहू संस्थान, आळंदी संस्थान आपलंही आम्ही आभार मानतोय. इस्कॉन, स्वामीनारायण संस्थान, गुरुद्वारा, पतंजली संस्था, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि मीडियाचे सर्व पत्रकार बंधू आपले सगळ्यांचे मी आभार मानतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय आणि पुणे शहरातील सर्व शाळा, दोन्ही महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे सर्व विभाग, विद्यापीठ प्रशासन, पोलीस प्रशासन, उपस्थित सर्व आमदार आणि मंचावर उपस्थित आदरणीय चंद्रकांत दादा, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पुणे, आयुक्त पुणे महानगरपालिका, पोलीस आयुक्त पुणे, संचालक क्रीडा विभाग आणि आपण सर्व वारकरी या भक्तियोग कार्यक्रमामध्ये येऊन आपण भारताची योग परंपरा समर्थित केली. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होईल. राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभे राहायचं आहे.
यानंतर सर्वांसाठी अल्पोपहार आहे. राष्ट्रगीत जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता